योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तमप्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। शौचात् स्वांगजिगुप्सा परैरसंसर्गः। महर्षी पतंजलीजींनी योगांग अनुष्ठानात या अष्टांग योगाचं अनुष्ठान केलं असताना अशुद्धिक्षये अविद्यादी पंचक्लेशांच्या द्वारे निर्माण होणारी जी काही अशुद्धी आहे तिचा क्षय होतो आणि ज्ञानदीप्ते अविवेकख्याते हे विवेकख्याती प्राप्त होईपर्यंत दिव्य ज्ञानाचा प्रकाश योग्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो अशी फलश्रुती सांगितल्यानंतर यम नियमांचा विचार सांगितला। बाह्यसृष्टीशी संपर्क येताना योग्याला अतिशय दक्ष राहावं लागतं। तिथे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ह्या बाह्य सृष्टीशी संपर्क येताना ह्या यमांचं पालन करावं लागतं आणि ते यम यथोचित अनुष्ठानामध्ये आले तर कोणत्या प्रकारची सिद्धी प्राप्त होते याचा विचार आपण पाहिलेला आहे। त्यानंतरचा विचार सुरू होतो नियमांचं अनुष्ठान। ज्याने बाह्य नियमांचं पालन केलं आहे तोच नियमांचं पालन करू शकतो, किंबहुना त्याची फलश्रुती त्याला भेटू शकते। जनसंपर्क येताना त्यांच्याशी अत्यंत सतर्कतेने राहावं। अलर्ट अँड व्हिजिलंट ही दोन भूमिका त्यामध्ये ठेवाव्या। आता शुचिर्भूतता म्हणजे पवित्रता, स्वच्छता हे एक महत्त्वाचं अंग नियमामध्ये सांगितलेलं आहे। शुचिर्भूतता ही दोन प्रकारची आहे, बाह्य शरीराच्या दृष्टीने आणि अंतर मनाच्या दृष्टीने। बाह्य शुचिर्भूतता म्हणजे अंगाला जल किंवा मृत्तिका यांच्याद्वारे स्वच्छ करणं, कपडे स्वच्छ असणं, त्याचबरोबर आपण खात असलेलं अन्न ते देखील पवित्र, मंगलमय आणि स्वच्छ असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे। ह्यामुळे ही बाह्य शरीराची पवित्रता, शुचिर्भूतता येते आणि आंतरिक शुचिर्भूतता ती म्हणजे मनाची, चित्ताची। मनामध्ये, चित्तामध्ये कोणाच्या विषयी द्वेष भावना, असूया, मात्सर्य हे जे काही आंतरिक मनाचे विकार ते उत्पन्न होतात, त्यामुळे सुद्धा
अपवित्रता येते. याप्रमाणे आंतरबाह्य शुचिर्भूत राहिलं, रोजचे रोज कपडे धुतलेले परिधान केले, अधूनमधून ह्या शरीराची स्वच्छता चांगल्या पद्धतीने जर ठेवली तर ह्या शुचिर्भूततेमुळे काय प्राप्त होऊ शकतं, त्यासाठी 2 सूत्र आहेत, 40 आणि 41 क्रमांकाचे. बाह्यशुद्धीसाठी त्याची फलश्रुती सांगणारं 40वं सूत्र आहे, तर आंतरशुद्धी झाली असताना त्याची फलश्रुती सांगणारं 41वं सूत्र आहे. अशा 2 सूत्रांचा विचार एकत्रित या ठिकाणी होतोय. तर पहिल्यांदा शौचात स्वांग जिगुप्स परैर संसर्ग. शौचात म्हणजे शुचिर्भूतता ह्या तत्वाचं यथोचित पालन केलं असताना काय होतं, स्वांग स्वस्य अंग, स्वांग स्वतःचं जे अंग आहे, स्वतःचे जे संपूर्ण शरीर आहे, अवयव आहेत, त्या अवयवांना, त्या शरीराला आतापर्यंत पाण्याच्या साह्यानं, मृत्तिकेच्या साह्यानं, चांगल्या वस्त्रांच्या साह्यानं खूप शुचिर्भूत ठेवलं, पण तरी देखील त्या योग्याला ह्या तत्वाच्या अनुष्ठानामुळे एक गोष्ट लक्षात येते, किती जरी स्वच्छ ठेवलं तरी हे शरीर संपूर्ण शरीराच्या मध्ये अनेक प्रकारचे रोमरंध्र आहेत, अनेक प्रकारचे इंद्रिय आहेत, आणि यातून सगळ्या इंद्रियातून, सगळ्या रोमातून एक मल बाहेर पडत असतो. इतके रोम आहेत, त्यातून मल बाहेर, घाम पडतो. डोळ्यातून, नाकातून, मुखातून, मलमूत्र विसर्जनाच्या भूमिकेतून सगळीकडे ही सारखं स्त्रवत असतं हे शरीर. कितीही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून दुर्गंधीच बाहेर पडते. इतका स्वच्छ असणारा बाहेरचा वायू पण ह्या शरीराच्या मध्ये आतमध्ये आला आणि लगेच जरी बाहेर पडला तरी तो दूषित होऊन बाहेर पडतो. एवढं या शरीराच्या मध्ये अमांगल्यता, अपवित्रता आहे. मग इतकी स्वच्छता ठेवून सुद्धा या शरीराच्या संबंधाने एवढे दोष निर्माण होतात. त्यामुळे स्वांग जिगुप्सा, स्वतःच्या अंगाच्या विषयी जिगुप्सा म्हणजे एक प्रकारची घृणा, तिरस्कार उत्पन्न होतो. म्हणजे त्या शरीराच्या विषयी त्याची आसक्ती कमी होते, अटॅचमेंट कमी होते. एवढं मी करून सुद्धा शरीराच्या मध्ये दोषच निर्माण होतात. म्हणून शौचात स्वांग जिगुप्सा, स्वतःच्या अंगाच्या विषयी जिगुप्सा, घृणा, तिरस्कार, आसक्ती, आकर्षण हे सगळं संपून जातं. आणखी काय होतं, परैही असंसर्गः. परई म्हणजे जे दुसरे लोक आहेत, जर स्वतःच्या शरीराच्या विषयी एवढी जुगुप्सा निर्माण होते तर इतरांच्या शरीराच्या बद्दल सुद्धा परैही असंसर्गः, तो दुसऱ्याच्या शरीराला सुद्धा संपर्क करत नाही, स्पर्श करत नाही, त्यांच्या सानिध्यामध्ये जास्त येत नाही. कारण मी इतकं शुचिर्भूतता ठेवून सुद्धा एवढे दोष माझ्यामध्ये निर्माण होतात, आणि ते तर या शुचिर्भूततेचं फारसं पालन करत नसताना त्यांच्या ठिकाणी किती दोष असतील. आणि म्हणून आपल्याही शरीराच्या संबंधाने जिगुप्सा निर्माण होते आणि दुसऱ्याही शरीरांना आपण संपर्क करू नये, सानिध्यामध्ये येऊ नये, त्याला असं वाटत असतं. म्हणून परैही असंसर्ग, हा दुसऱ्याच्या शरीराचा संपर्क तो टाळत असतो. यावरती भाष्य करताना व्यास महर्षी असं म्हणतात, स्वांगे यती जिगुप्सायां शौच आरभमाणाः कायावद्यदर्शी कायानभैष्वंगी भवती. ते म्हणतात स्वांगे, स्वतःच्या अंगाच्या ठिकाणी योग्याला जिगुप्सायां एक ग्लानी, एक घृणा निर्माण होते. कारण का,
शौचम आरभमाणाः, मी इतकं सुचिरभूत राहतो तरी ह्या शरीराच्या ठिकाणी दुर्गंधी येते. मलमूत्र विसर्जनाच्या समयी दुर्गंधी, कारण ते आत दुर्गंधीयुक्तच असतं, घाम दुर्गंधीयुक्तच असतो. बाहेर कितीही आपण सुगंधित द्रव्याचं लेपन ह्या शरीराला केलं तरी काही काळानंतर पुन्हा दोष दिसतातच. आणि म्हणून कायावध्य दर्शी या शरीराच्या ठिकाणी त्याला अनेक प्रकारचे दोष दिसतात. आणि म्हणून काया अनभिष्वंगी, तो शरीराच्या ठिकाणी त्याला आसक्ती निघून जाते. आणि परही असंसर्ग हा, आणि दुसऱ्याचा संसर्ग देखील, संपर्क देखील त्याला करावा असं वाटत नाही. कारण काय स्वभाव अवलोकी, त्याने आपल्या ह्या काया म्हणजे शरीराच्या स्वभावाचं चांगल्या प्रकारे अवलोकन केलं असतं, निरीक्षण केलं असतं आणि परीक्षण केलं असतं. त्यामुळे स्वम कायाम अपि जिहासु, स्वतःच्या शरीराच्या ठिकाणी सुद्धा त्याला त्याग करण्याची इच्छा, जुगुप्सा निर्माण होते. कारण मृज्जलादिभी आक्षालयन अपि, मृत्तिका किंवा जल यांच्याद्वारे शरीराला इतकं शुद्ध केलं असताना सुद्धा ह्या शरीराच्या ठिकाणी कायशुद्धी अपश्यन, कोणत्याच प्रकारची शुद्धी या शरीराच्या मध्ये दिसत नसल्यामुळे अत्यंतम एवा प्रयतैहि परकायैहि कथम संसृजेत. मग जर स्वतःच्या शरीराच्या संबंधाने एवढी भूमिका आहे तर दुसऱ्याच्या शरीराच्या संबंधाने त्याला चांगली भूमिका कशी निर्माण होईल, याचा विचार आपण जेव्हा केला मागे एकदा, तेव्हा हे शरीर स्थानात, बीजात, उपष्टंभात, निस्यंधनात, निधनात अपि कायम अधेय शौचत्वात पंडिताम ही अशुचिं विदुः. आपण मागे पाहिलं होतं, हे शरीर 9 महिने 9 दिवस ज्या ठिकाणी राहतं ते स्थान अपवित्र आहे. माता पित्यांचं जे बीज आहे, रज आणि वीर्य, ते अपवित्र आहे. आपण जे अन्न खातो त्या अन्नापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि वीर्य हे उत्पन्न होतं, त्यांच्या ठिकाणी अशुद्धी आहे. आणि कायम आणि निस्यंधनात सारखं वाहत असतं, त्या शरीराच्या मल, मूत्र, स्वेद अशा अपवित्र वस्तू बाहेर पडतात. आणि निधनातापी आणि मृत्यूनंतर तर अतिशय अमंगलता निर्माण होते. त्याप्रमाणे या शरीराला कायम सुचिरभूतता ठेवावी लागते. म्हणून पंडित लोक याला अपवित्र असं म्हणतात. एवढंच नाही, शरीर तरी काय आहे हो, म्हणून सांगितलं शरीर म्हणजे एक हाडांचा ढिगारा आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू यांनी हेच वेगवेगळ्या दोरीप्रमाणे ह्या शरीरामध्ये आहेत. मांस आणि रक्त यांनी भरलेलं आहे. त्वचेच्या द्वारे वरून चांगलं पॅकिंग केलेलं आहे, पण आतमध्ये मात्र मूत्र आणि विष्ठा ही दुर्गंधीने भरलेलं आहे. वृद्धावस्थेमध्ये शोकाने युक्त असतं शरीर, वृद्धावस्थेने युक्त असतं. सारखं भूक आणि तहान त्या शरीराला लागते, त्याने पीडित होतं. आणि म्हणून मातीसारखं हे नष्ट होणारं असणाऱ्या शरीराच्या विषयी फारशी आसक्ती धरू नये असं त्यांनी सांगितलं. अस्ति स्तुणम स्नायुयुतम मांस शोणित लेपनम चर्मानबद्धम दुर्गंधीपूर्णम मूत्र पुरुषयोः जराशोक समाविष्टम रोगायतनम आतुरम रजस्वलम अनित्यम भूतावासम यम त्यजेत. म्हणून या शरीराच्या संबंधाने एवढी आसक्ती योग्याने धरू नयेत, किंबहुना सुचिरभूत अवस्थेचं पालन केलं असताना या गोष्टी त्याला आपोआप समजायला लागतात. आपण किती जरी बोललं पण सुचिरभूतता पाळली नसेल तर ह्या सगळ्या बोलण्याला अर्थ प्राप्त होत नाही. जो कोणी सुचिरभूत राहतो त्याला मात्र ह्या गोष्टीची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्याबरोबर मुंबईला कॅनडातला एक मुलगा होता. तो इतका सुचिरभूत राहायचा, दिवसातनं 2-3दा स्नान करायचं. आणि एक दिवस तो मला या रूममध्ये आला आणि सांगितलं की आय फील अनकम्फर्टेबल विथ माय बॉडी. माझ्या शरीराच्या बद्दल मला
एक अनकम्फर्टेबल वाटतं, घृणा वाटतं. आय फील डिस्कस अबाउट दिस एव्हरीथिंग. मग मला ह्या सूत्राची आठवण झाली की जर परदेशी असणाऱ्या एखाद्या युवकाला सुचिरभूतता पाळली असताना डिस्गस या शरीराच्या संबंधाने होत असेल, तर भारतीय माणसाला ह्या सिद्धांताच्या मध्येच संस्कृतीच्या मध्ये जन्म झाला असेल, त्याला याची अनुभूती नक्की यायला पाहिजे. आता अंतर्भूत सुचिता याचं पालन केलं असताना काय फलश्रुती प्राप्त होते याचा विचार 41 क्रमांकाचं सूत्र पहा. सत्वशुद्धी सौमनस्यै एकाग्रेंद्रियजय आत्मदर्शन योग्यत्वानि च. या सूत्राच्या मध्ये अंतरसुचिरभूतता याचं अनुष्ठान केलं असताना 5 गोष्टी त्याला सहज प्राप्त होतात. त्याचा विचार या ठिकाणी येतो. पुन्हा सूत्र मी म्हणतो. सत्वशुद्धी सौमनस्य एकाग्रे इंद्रियजय आत्मदर्शन योग्यत्वानि च भवन्ति इति वाक्यशेषाः. पहिलं आहे सत्वशुद्धी. पवित्रता जर चांगली बाळगली गेली तर सत्वना बुद्धीची निर्मलता प्राप्त होते, बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध होते ह्या म्हणण्याचा अर्थ बुद्धीतील रजोगुण आणि तमोगुण हे अभिभूत होतात आणि सत्वगुणाची विशेष वृद्धी होते. आणि सत्वगुण विशेष झाला की सर्व बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारचा विवेक उत्पन्न होतो. म्हणजे विवेक ख्याती निर्माण होण्याची योग्यता या सुचिरभूततेमुळे प्राप्त होते. म्हणून पहिला सर्वोत्तम असणारा गुण सांगितला आहे सत्वशुद्धी. म्हणजे बुद्धीची शुद्धी होते आणि विवेक ख्याती निर्माण होण्याची योग्यता तिला प्राप्त होते. दुसरा फलश्रुती सांगताना सौमनस्य. सौमनस्य शब्दाचा अर्थ आहे मनाची प्रसन्नता. मन प्रसन्न होतं. सुचिरभूत अवस्थेमध्ये राहिलं की मन नेहमी प्रसन्न होतं, त्यामध्ये आनंद येतो, अंतर्मुख होतं, विवेक शक्तीने संपन्न होतं. आणि मग बुद्धीची शुद्धता, त्याचबरोबर मनाची प्रसन्नता. सौमनस्य, मन कायम प्रसन्न राहतं. तिसरा फायदा आहे सुचिरभूततेचा एकाग्रता. ऐकाग्र्य. ज्या ठिकाणी आपण मन लावू त्या ठिकाणी ते मन एकाग्र होत असतं, स्थिर होत असतं. त्या गोष्टीतलं ज्ञान त्याला प्राप्त होतं. म्हणून सकाळी मुलं स्नान करून पांढरं शुभ्र कपडे सुचिरभूत अवस्थेत घालून जेव्हा ते अभ्यास करतात तेव्हा त्यांचं मन लागतं. नंतर मन लागत नाही. याचं कारण एक आहे, जशी बुद्धीची शुद्धी, मनाची प्रसन्नता, तशी इंद्रियाची एकाग्रता सुद्धा ह्या सुचिरभूत अवस्थेमुळे प्राप्त होते. त्याप्रमाणे इंद्रिय जय. इंद्रिय जर अनेक विकारांनी युक्त होत असेल आणि त्याला एखाद्या साधकाला किंवा योग्याला त्रास देत असेल तर त्याने पुन्हा पुन्हा जर स्नान केलं तर त्या आणि अंतर्मुखतेने स्वाध्याय केला तर ह्या गोष्टीने त्याच्या इंद्रियांच्या मध्ये असणारा रजतमोत्मक वृत्ती निघून जाते, सत्वात्मक वृत्तीची वृद्धी होते आणि या सुचिरभूततेमुळे अशी योग्यता प्राप्त होते इंद्रिय जय. इंद्रिय देखील त्याला आपल्या वशीभूत येत आहेत की काय असं त्याला वाटतं. याप्रमाणे सत्वशुद्धी, मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रिय जय आणि शेवटी सांगतात आत्मदर्शन योग्यत्वानि च. त्याला जीव आणि परमात्मा यांचा साक्षात्कार प्राप्त होण्याची योग्यता या सुचिरभूत अवस्थेमध्ये राहिल्यानंतर प्राप्त होते. ह्याप्रमाणे सुचे हे सत्वशुद्धी. पहिल्यांदा भाष्याचा विचार करूया 2 मिनिटांमध्ये. सुचे हे सत्वशुद्धी. या सुचिरभूततेचं अनुष्ठान केलं असताना बुद्धीची शुद्धी होते. ततः त्यानंतर सौमनस्य, मनाची प्रसन्नता प्राप्त होते. ततः ऐकाग्र्यम, मनाची एकाग्रता होते. ततः
मन एकाग्र झाला असताना इंद्रिय जय होतो. च ततः त्यानंतर इंद्रिय जयानंतर आत्मदर्शन योग्यत्वम आत्मदर्शनाची योग्यता त्यामध्ये प्राप्त होते. याप्रमाणे बुद्धिसत्वस्य भवती, त्याप्रमाणे चित्ताला ह्या अवस्था प्राप्त होतात. इति एतत् शौचस्थैर्यात अधिगम्यते इति. ह्याप्रमाणे शुचिरभूत अवस्था प्राप्त झाली असताना ही गोष्ट प्राप्त होते. थोडक्यामध्ये शुचिरभूत अवस्थेचं पालन केलं असताना अपर वैराग्य निर्माण होतं. म्हणजे दृष्ट आणि अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशकार संज्ञक वैराग्य जे आहे हे वैराग्य त्याला प्राप्त होतं. म्हणजे कोणत्याच विषयांच्या विषयी त्याला आसक्ती राहत नाही. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर योगी स्वतःला पुढच्या अभ्यासाच्या तयारीसाठी सक्षम बनतो. याप्रमाणे सत्वशुद्धी सौमनस्यैकाग्रेंद्रियजय आत्मदर्शन योग्यत्वांच. शेष विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.